गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता। सद्गुरुनाथ महाराज की जय। आदिभूत, आदिदैवत आणि आदियज्ञ या तीन आध्यात्मिक संकल्पना ज्या खरं तर ईश्वराच्या कर्माला निर्देश करतात। आदिभूत म्हणजे आपलं जे शरीर आहे, ते शरीर हे सुद्धा ईश्वराच्या कर्माचं परिणाम आहे, ज्याच्यातून शरीर तयार होतं। आदिदैवत हा ईश्वराच्या एका वेगळ्या लीलेचा भाग आहे की त्यांनी जे तयार केलं त्याच्यामध्ये जो एक कॉन्शियसनेस आला वेगळा, ईश्वरा व्यतिरिक्तचा वेगळा कॉन्शियसनेस जो तयार झाला, त्या कॉन्शियसनेसमधनं, कारण सगळ्यात चैतन्य आहेच, अणुरेणूत चैतन्य भरला हा भाग आपला झाला, पण तो जो वेगळा कॉन्शियसनेस तयार झाला आणि जेव्हा आत्मा, ज्याला अधियज्ञ असं म्हटलं जातं, त्याला प्रकृतीने हाकारलं म्हणा किंवा तिने त्या आत्म्याच्याच म्हणजे ईश्वराच्याच पूर्णत्वाच्या सूक्ष्म भागाला आपल्यामध्ये आणून बस्त केलं आणि त्या सूक्ष्म भागापासून वेगळा तयार झालेला हा जो कॉन्शियसनेस आहे, ज्याला आपण अधिदेव असं म्हणतो, तो जीवात्मा हा भाग आपण सर्व पाहिला। पण ही सर्व निर्मिती आहे, याच्यामध्ये अधिदेव किंवा जीवात्मा यांनी काही केलंय का? काही केलं नाही। माणसाने याच्यात काही केलेलं नाही, ही सर्व निर्मिती आहे। म्हणून जीव येणे नावे जया ते आळवीजे स्वभावे, जे अधिदैवत जाणावे पंचायतनीचे। आता येची शरीरग्रामी, जो शरीर भावाते उपशमी, तो अधियज्ञ एथगामी पंडुकुमारा। ज्याला आपण जीव या नावाने संबोधतो, तो जीवच पंचभूतांपासून बनलेल्या शरीरातील अधिदैवत होय, हा भाग आपण पाहिला। म्हणून आपल्यातला जो जीवात्मा आहे हा आपल्यातला अधिदैवत आहे, कारण ते शरीर कोणाच्या कारणासाठी बनवलेलं आहे, तर ते त्या अधिदैवताच्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी ते शरीर बनलेलं आहे। मग तो माणूस असेल का इतर पशुपक्षी असेल, इथपर्यंतचा भाग महत्त्वाचा आहे आपल्याला। आता याच शरीरात असून ज्याच्या ठिकाणी हा पंचभौतिक शरीरभाव मुळीच नाही, आता हा जो शरीराचा भाव जो आहे, ज्याला आपण देहबुद्धी असं म्हटलं, ही देहबुद्धी कोणाशी रिलेट झालेली आहे? जीवात्म्याशी रिलेट झालेली आहे। जीवात्म्याला वाटतंय हा देह आपला आहे आणि या देहातनं मला माझं इच्छा वासना कर्म काय असेल ते मला पूर्ण करायचं आहे। परंतु हा जो आत्मा या जाणीवेत जो आलेला आहे, तो जो आत्मा कसा आहे की ज्याच्या ठिकाण, ज्याच्या योगाने जीवाचा पांचभौतिक शरीरभाव नाहीसा होतो
असा जो अधियज्ञ तो मीच आहे. म्हणून आपल्यामध्ये जो देहबुद्धी कोणामध्ये नाही आहे, तर अधियज्ञामध्ये आत्म्यामध्ये देहबुद्धी नाही. कारण तो अजूनही निरंजन अवस्थेतच आहे, तो निराकारच आहे, तो दिसत नाही. हे सर्व आत्म्याची भूमिका आहे. जीवात्मा पण दिसत नाही, पण जीवात्म्याची जाणीव देहबुद्धीला अडकलेली आहे. म्हणून जीवात्म्याला त्याची देहबुद्धीची जाणीव, त्याला शक्ती ज्याच्याकडनं येते त्या अधियज्ञाशी जोडणं, हे कर्म राहतं शिल्लक. हे कर्म जे प्रकृती मातेचं अर्धवट राहिलेलं कर्म आहे, लक्षात घ्या. म्हणून हे प्रकृती मातेचं अर्धवट राहिलेलं कर्म, देही ब्रह्ममयो भवेत, हे गुरुगीतेमध्ये सांगितलेला जो प्रकृती मातेला दिलेला जो संदेश होता, ज्याप्रमाणे सगळी प्रकृती तयार होत आली आहे ना. अधिदैवत झालं, अधिभूत झालं तयार, अधिदैवत तयार झालं. परंतु तो अधिदैवत जे आहे ते अधिदैवत देहबुद्धीत अडकलं आणि अधियज्ञ जो आहे तो परत वेगळाच राहिला. म्हणून अधिदैवताला अधियज्ञात नेणं हे कर्म राहिलं ना. म्हणून ते दिव्य कर्म, ते ईश्वराचं अपूर्ण राहिलेलं कर्म जे जीवात्म्यानी आत्म्यात परावर्तित करणं गरजेचं आहे. त्यासाठी माणसाला ईश्वराने बुद्धी दिलेली आहे, मन दिलेलं आहे. आणि ही सगळी योजना जी सांगितली गेलेली आहे, ही सर्व योजना ईश्वराने प्रकृती मातेसाठी केलेली आहे, की त्या प्रकृतीने आणि त्या प्रकृतीच्या साह्याने तो जो जीवात्मा आहे, अधिदेव जो आहे, त्यांनी आत्म्यापर्यंत यावं, स्वतःला अधियज्ञात परावर्तित करावं, म्हणजे तो माझ्यापर्यंत येऊन पोचतो. कारण अधियज्ञ म्हणजे मीच आहे, असं भगवंत म्हणताय तिथं. आलं लक्षात. हाच म्हणून हा अध्यात्माचा प्रवास इथपर्यंत येऊन ठेपतोय. आता बघा, असा जो अधियज्ञ तो मीच आहे, की माझ्यामध्ये जीव शरीराचा भाव नाही. येर अधिदैवाधिभूत तेही मीची कीर समस्त, परी पंधरे किडाळा मिळत ते काय साके नोहे. तरी ते पंधरे पण न मिळे आणि किडाळाचियाही अंशा न मिळे, परी जव असे त्याचे निमिळे तव साकेची म्हणजे. बाकीचे जे अधिदैव व अधिभूत ते देखील सर्व मीच आहे खरं तर, कारण माझ्यापासून निर्मिती झालेली आहे, ते सर्व मीच आहे. म्हणजे ते सर्व खरोखर सच्चिदानंद ब्रह्मरूपच आहेत. पण शुद्ध सोने हिणकसात मिळवले असता ते हिणकस होत नाही काय, तसा तो प्रकार आहे असं त्यांना. कारण माझ्यामधलं जे मूळ ॲब्सोल्यूट जे होतं त्यातला काही भाग काढला गेला आणि त्या जाणीवेतनं हे सगळं विश्व निर्माण झालं. म्हणून याला हिणकसपणा आलेला आहे. म्हणून याच्यात मी नाही का, याच्यात मी आहे, नाही असं नाही, परंतु याच्यामध्ये हा थोडा हिणकसपणा, अज्ञानाचा, अशांतीचा, असत्याचा आपल्याला याच्यात दिसेल. अंधार याच्यात सापडेल. इथं प्रकाश असेलच असं सांगता येत नाही. ही भूमिका आहे त्याच्यामध्ये. वास्तविक शुद्ध सोने काही अशुद्ध होत नाही व हिणकसपणालाही येत नाही. कारण शुद्ध सोने हिणकसाहून निराळे करता येते. पण जोपर्यंत ते शुद्ध सोने हिणकसाबरोबर आहे तोपर्यंत ते हिणकसच म्हटले जाते. आता हे सोन्याचे कॅरेट बिरेट या बायकांना, तुम्हा लोकांना जास्त माहिती हे काय त्यातले प्रकार असतात ते, आहे की नाही. कारण शुद्ध सोनं मिळतच नाही, असं काहीतरी असतं ते. पण त्याचं दागिना होत नाही. हां, म्हणजे काय जे असेल ते.
परंतु त्याचा जो हिणकसपणा आहे तो हिणकसपणा न दागिना तयार होतोय, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे सोन्यामध्येच काही अशुद्धी येते आहे, म्हणून ईश्वरामध्येच काही अशुद्धी येते, म्हणून वस्तू मात्र तयार होतात नामरूपात्मक. परंतु जे इथं विषय कसा आहे हा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. कॉम्प्लिकेटेड कुठल्या अर्थाने आहे की ज्याला आपण हिणकस म्हणतो ते हिणकसही ईश्वरापासूनच निर्माण झाले. प्रॉब्लेम आहे तो हा आहे की तुम्ही म्हणाल हिणकस वेगळं कसं झालं, पण ते हिणकस निर्माण करणारा कोण आहे? ईश्वरच आहे. त्यामुळे पृथ्वी तत्व हे स्वयंभूपणे अभ्यासलं तर त्यातला हिणकसपणा निघून जातो, लक्षात घ्या. म्हणून ईश्वराच्या निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाचा फरक जो आहे तो हा आपल्याला विचार करावा लागणार आहे की पृथ्वी तत्व ईश्वर नव्हे, पण तिच्या प्रत्येक कणाकणामध्ये ईश्वर भरलेला आहे. मग ती ईश्वर कशी नाही? ती भासते आपल्याला हिणकस, एवढाच विषय आहे. म्हणून हिणकस सुद्धा ईश्वरत्वाच्या जाणीवेतनं जेव्हा माणूस बघायला लागतो तेव्हा तो खरा ईश्वर होतो. याला ईश्वराची दृष्टी म्हटलेली आहे. आपल्याला ईश्वराच्या दृष्टीने बघायचं आहे. हा इथं जो विषय थोडा मांडला गेलेला आहे तो माणसाच्या दृष्टीसाठी मांडलेला आहे की बाबा तू जास्त पुढचा विचार करू नकोस, परंतु शुद्ध सोनं आणि अशुद्ध सोनं एवढं कळतं ना तुला. इथनं पुढचे प्रश्न खरे सुरू होतात. अर्जुनाची द्विधा मनस्थिती का होते की त्याच्या मनात असंच नाही येतं ना, मग हिणकसमध्ये तू कसा नाहीस, कारण तूच निर्माण केलेस सगळं. इथं प्रश्न आहेत, लक्षात घ्या. इथं प्रश्न आहेत आपल्या मनामधले, जे ज्ञानेश्वर महाराज किती लोकांना हे प्रश्न पडतात असा विचार करतात. म्हणून त्यांची उदाहरणं आहेत खूप छान, परंतु ती उदाहरणच आहेत असा विचार करावा लागतो परत. म्हणून त्याला पूर्णत्व येते का उदाहरणाला? उदाहरणाला पूर्णत्व येत नाही इथं. म्हणून त्या उदाहरणाला एका ठराविक लिमिटेशन पर्यंत समजून घ्या, एवढाच विषय त्याच्या पाठीमागचा आहे. म्हणजे हे मी मुद्दामून सुरुवातीला स्पष्ट केलं आता. म्हणून तैसे अधिभूताती आघवे ते अविद्येचेनी पालवे, झाकले तव मानावे वेगळे ऐसे. त्याप्रमाणे अधिभूत व अधिदैव हे जोपर्यंत अविद्यारूप वस्त्राने झाकले आहेत तोपर्यंत ते माझ्याहून निराळे मानले जातात, है ना. म्हणून माझ्याहून निराळे का मानल्या जातात? कारण ती जी आपली बुद्धी आहे, देहबुद्धी, त्या बुद्धीने केलेला हा भेद आहे. ईश्वराच्या बुद्धीत हा भेद नाही. लक्षात आलं का? ईश्वराच्या बुद्धीत हा भेद नाही आहे. ईश्वराला याच्यातनं काय साधायचं आहे ते तो साधतो आहे. म्हणून त्यांनी स्वतःला जे वेगळेपण आणलेलं आहे त्यालाच अविद्या म्हणायचं. तो त्याचं स्वरूप विद्येचं आहे, ज्ञानाचं आहे. आणि इथं जे आपल्यामध्ये तयार होते, जी सर्व नामरूपात्मक गोष्टी दिसत आहेत, हे अविद्येचं स्वरूप आहे. म्हणून नाम आणि रूप या दोन्ही गोष्टींमध्ये अविद्या आहे. कारण नाम आणि रूपाच्या आत जे दडलेलं आहे ती विद्या आहे. ती विद्या मिळवू इथे, असं स्वामी म्हणतात. म्हणून इथं जन्म घेऊन करायचंय काय आपल्याला, तर ही विद्या आपल्याला कळली पाहिजे नेमकी. म्हणून हे जे नामरूपात्मक अस्तित्व आलेलं आहे हे हिणकस आहे, ही अविद्या आहे, हे समजावं लागणार आहे आपल्याला. आणि हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण ईश्वरापासून आपल्याला वेगळे मानतो.
हे तेच म्हटले त्यांनी. म्हणून त्याप्रमाणे अधिभूत अधिदैव हे जोपर्यंत अविद्यारूप वस्त्राने झाकले आहे तोपर्यंत ते माझ्याहून निराळे मानले जातात. म्हणून षड्गुण ऐश्वर्य संपन्न ईश्वराची जाणीव, त्याच्यापासून जे जे निर्माण झालं पुढे तो सर्व अविद्येचा प्रांत. म्हणजे तुम्ही म्हणाल असं कसं, हो तसंच आहे ते. म्हणून वायू तत्व, वायू निर्माण झाला, वायू अविद्येत आला. बघा, अग्नी अविद्येत आला, पण त्याच्यातलं हिणकस जे आहे ते खूप कमी आहे. दोन याच्यात फरक आहे. म्हणजे अब कड इफ ड ढ भ भ तुकड्या आपल्या भावे स्कूल शाळेमध्ये होत्या आमच्या. आता हे तुकडी प्रकरणं बंद आहेत, मला माहीत नाही आहेत का नाही म्हणजे. परंतु ही या तुकड्या का होत्या? जे जास्त चांगलं आहे, जे 80% आहे, 90% आहे, 95% आहे, ते अ गटात येतं. म्हणून पंचमहाभूत ही अ गटातली आहेत. त्यातही तुकड्याचा जर विचार केलात तुम्ही तर वायुतत्व ही अतुकडी आहे, जलतत्व ही ब तुकडी आहे, आपलं अग्नितत्व ही ब तुकडी आहे. हां, आणि त्यानंतर जलतत्व ही क तुकडी आहे आणि पृथ्वी तत्व ही ड तुकडी आहे. अ ब क ड. आता बघा, आपल्याला कशाची जास्त आवड आहे? आपल्याला आकाश तत्वात जायची आवड असेल तर आपण अतुकडीतले समजा. बघा, ज्याने ज्याने विचार केला त्यात गैर काही नाही आहे. आलं लक्षात? म्हणून ही पंचमहाभूत अशा रीतीने समजून घ्यावी लागणार आहेत, कारण त्याच्यामध्ये वायुतत्व आकाशाला अगदी खेटू नये. म्हणजे जणू काही ते परब्रह्माच्या अंगा खांद्यावर खेळतंय, परंतु ते परब्रह्मापासून वेगळं आहे. 0.01% का होईना, पण त्याच्यामध्ये थोडंसं कमतरता आहेच, कारण ते तत्व चिरंजीव आहे. आता सगळा हनुमंताचा विषय सुरू होतो इथं. हा आहे ना, हा चिरंजीव आहे वायुतत्व. त्याचं कारणच ते आहे की त्याच्या पुढे तयार होणाऱ्या या संपूर्ण ब्रह्मांडाला आपल्या तत्वाच्या जाणीवेतनं कंट्रोल करण्याची जी ताकद आहे ती ताकद फक्त हनुमंतामध्ये आहे, वायुतत्वात आहे, बाकी कुठल्याही दैवतामध्ये नाही. लक्षात आलं का? म्हणून भौतिकतेमधले माणसाच्या प्रारब्ध संचित आणि क्रियमाणाच्या ज्या जाणीवा आहेत याच्यावरती संपूर्ण कंट्रोल जर कुठल्या दैवताचा असेल तर तो हनुमंताचा आहे. म्हणून 14 भुवनांचा अधिकारी जर कोणी असेल तर हनुमंत आहे. लक्षात घ्या, त्याच्या परवानगीशिवाय माणसाचा जन्मसुद्धा होत नाही, इतकं आहे ते. आलं लक्षात? म्हणून हा जो आपल्याला अनुग्रह येतो, जन्म माणसाचा जन्म मिळतो, त्यावेळेला हनुमंतांनी स्वतः आपल्याला सांगितलेलं असतं, स्वतः आपल्याला एक प्रकारे अनुग्रहित केलेलं असतं की तू या जन्मामध्ये ईश्वराचं नाव घे आणि वायुतत्वापर्यंत ये. तू का आकाशा एवढा. आलं लक्षात? म्हणून ती अतुकडी आहे. तुम्ही अग्नीचा जर खूप करत असाल, अग्नीचा विचार म्हणजे यज्ञ याग वगैरे हे ज्या गोष्टी आहेत या चुकीच्या आहेत असं काही नाही, या चांगल्याच आहेत. परंतु याच्यामध्ये अग्नितत्वाची उपासना आहे की ज्याच्यापासनं सर्व भक्षण केल्या जातं. आपण पाहिलं त्यावेळेला. म्हणून अग्नितत्वाची उपासना सुद्धा ईश्वराचं मुख म्हणून करावी असं त्यांनी म्हटलंय, नाही का?
होम जो आहे तो ईश्वराचं मुख आहे असं समजा, आणि त्याच्यामध्ये हवन करतो आपण. मग त्याच्यामध्ये आपलं काहीच आपण हवन करत नाही होत. हे खरं तर आपण त्या हवनामध्ये त्याच्यामध्ये उडी मारून आत बसलं पाहिजे आणि स्वतःला जाळून घेतलं पाहिजे, तर तो खरा होम होईल ना. खरं तर हे मध्ये आपल्या याच्यामध्ये जो हे झाला ना या, त्यावेळेला माझ्या मनामध्ये अशा गोष्टी येत होत्या की आपणच याच्यात उतरलं पाहिजे खरं तर. म्हणून ते इतके चटके बसत होते तरी आपल्याला तिथं म्हणजे खूपच चटके बसत होते, आणि मी खूपच जवळ होतो त्यावेळेला नक्कीच. आणि मला म्हणजे घामही फुटत होता भरपूर प्रमाणामध्ये, आणि त्या याच्यामध्ये पण मनामध्ये ह्या विचार चालले होते. प्रत्यक्षात काही कोणी जाऊन ते नाही, पण सती जाणं म्हणजे काय असेल प्रकरण, तुम्ही विचार करा ना. मग सोपं आहे का ते? प्रथा बंद करणं ही त्या स्त्रीला एक प्रकारे ती जाणीव नाही म्हणून बंद करणं वगैरे हे योग्य आहे, म्हणजे त्याच्याशी काही विरोध करण्याचं कारण नाही. परंतु ज्या सती जात होत्या आपणहून त्यांचं काय होतं आहे ना. म्हणून देवाच्या सख्यत्वासाठी खराव्या जीवलगांच्या तुटी, हे तर खूपच खालचं झालं, म्हणजे किरकोळ झालं. हो, परंतु स्वतःचा प्राण तोही त्यागावा, हे खूप भयंकर आहे. हे खूप भयंकर आहे, लक्षात घ्या. म्हणजे अग्नितत्वाची ही जाणीव आहे की त्या अग्नीच्या मुखातनं मी ईश्वरापर्यंत जाणार आहे. कारण तिथं वायू हा स्वयंभू असतोच, कारण तो थेट अग्नीशी रिलेट झालेला आहे असे. आणि मग पुढचा जी तुकडी येते क तुकडी, ती जलतत्वाची येते. मग जलतत्वाची म्हणजे काय? अर्घ्य द्या सूर्याला, अग्नीला. आलं का लक्षात? अर्घ्य देण्याच्या उपासना आहेत. त्यानंतर ज्याला आपण तीर्थ म्हणून आपण घेतो त्या उपासना आहेत. असं जलाशी रिलेटेड. आता इवन तुमचे हे नर्मदा प्रदक्षिणा वगैरे करतात, या सर्व जलतत्वाशी रिलेटेड उपासना आहेत. त्या चुकीच्या आहेत का? चुकीच्या काही नाहीत. त्यानंतरची जी ड तुकडी येते ती सगुणाची उपासना येते, पृथ्वी तत्वाची येते. तुम्ही लक्षात घ्या की याच्यामध्ये सगुणाची उपासना ही ड तुकडीतली आहे. यात राग येण्यासारखं काही नाहीये, परंतु ही फॅक्ट आहे. कारण आपल्याला ते समजतं, कारण आपलं शरीर देहबुद्धीतलं आहे, आपलं शरीर जडतत्वातलं आहे, म्हणून आपल्याला ते समजतं. म्हणून मूर्तीपूजा ह्याचं कारण तिथं झालं. आणि मग मूर्तीपूजेच्या मार्फत माझ्या जडत्वाच्या जाणीवेतल्या सर्व कला हळूहळू वाढायला लागल्या. माझ्या जडत्वाच्या जाणीवेतनं तयार होणारं जे भावविश्व आहे, ते कीर्तन, ती प्रवचनं, त्या प्रकारचे संगीत कला, या सगळ्या त्याच्यातनं बाहेर आलेल्या आहेत. म्हणून सगुणाच्या जाणीवेतनंच ज्याला भागवतामध्ये खूप मोठी उपासना मानल्या जाते, त्या कारणासाठी. कारण हे जर सगुण नसतं तर माणसाला आधारच सापडला नसता. लक्षात घ्या. या सगळी आता आपल्या याच्यातली मोठी मोठी देवळं वगैरे दिसतात तुम्हाला, दक्षिणेकडची वगैरे, ही देवळं वगैरे बघा, केवढ्या कलेचा आविष्कार आहे त्याच्यामध्ये, आणि जीव ओतून केलेल्या कला आहेत. आणि जे कलाकार झाले त्यांचे काही हात कापलेले नाही आहेत काही, ती भावभक्तीची जाणीव आहे. लक्षात घ्या. ती भावभक्तीतनं त्या, म्हणजे ही भावभक्ती कशामुळे वाढली असेल? त्या सगुणामुळेच वाढली ना. ही पृथ्वी तत्वाची उपासना आहे, लक्षात घ्या. तुम्ही उदबत्ती लावता, त्याचा गंध जो येतो, ती उदबत्ती स्वयंभू पृथ्वी तत्वात तयार होते, आणि त्याचा जो गंध आहे तो गंध हा त्या पृथ्वी तत्वाचा गंध आहे. नाही तर गंध आला कुठून? विचार करा. नाही, तो वायू तत्वात परावर्तित झाला, पण होता कुठं? अग्नीच्या दीप्तीने तो पेटला आणि वायूमध्ये आला. लक्षात घ्या. म्हणून हा सगळा विचार करण्याचा भाग आहे.
म्हणून आपल्यामधल्या या संपूर्ण सगुणाच्या जाणीवेतनं ज्या ज्या उपासना झालेल्या आहेत त्या हर एक उपासनेला जरी अज्ञानाचा रंग जरी असला तरी ईश्वराच्या अभिव्यक्तीची जाणीव त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याच्यात ईश्वर शोधण्याची बुद्धी तयार झाली आणि त्याच्यातून हे सर्व मानवाचा विकास व्हायला लागला, समाजाला एक दिशा मिळायला लागली. लक्षात, केवढं मोठं कार्य हे नियतीने केलेलं कार्य हे लक्षात घ्या. माणूस त्या अंगाने चालत गेलेला आहे, कारण भाव भावनांशिवाय सगुण साकारच होऊ शकत नाही, है ना. खूप सुंदर आहे या गोष्टी. म्हणून ह्या तुकड्या जरी आपल्याला वाटल्या तरी त्या स्वयंभू तुकड्या आहेत आणि त्या ईश्वरांनी केलेल्या तुकड्या आहेत. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये काही नाही, तुम्हाला तुमच्या जाणीवेतनं पुढे जाण्याचा अधिकार आहेच दिलेला. म्हणून मूळ भूमिका जी आहे ती विसरून चालत नाही आपल्याला, कारण भेद हा स्वयंभू भाग आहे. पाची बोटात फरक आहे, हातात फरक आहे, पायात फरक आहे, डोक्यात फरक आहे, सगळं सारखं नाही आहे. पण सगळं एकत्र सुसंवादातनं आणून माणूस ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो, हे त्या एकत्वाच्या सुसंवादाच्या भूमिका आहेत. हे ज्याला समजलं त्याला समाज पुरुष कसा चालतो हे कळू शकतं. अन्यथा सगळं सेक्युलर आहे, ज्याला काहीच अर्थ नाही. असो, तो विषय आपला नाही. पण विषय कुठं आला होता ते म्हणून माझ्याहून निराळे. आता हे हिणकच म्हणायचं का मग? हे तुम्ही कसं हिणकच म्हणू शकणार आहात? विषय असा चाललाय आपला. म्हणून हे हिणकच होऊ शकत नाही, कारण याच्यात ईश्वरत्वच आहे. या भूमिकेतनं आपण जेव्हा बघायला लागतो तेव्हा बुद्धी आपली ईश्वराच्या अधीन व्हायला लागते. लक्षात घ्या, कारण शेवटी काय प्राप्त करायचं आहे? आपल्याला अधियज्ञापर्यंत जायचं आहे. अधियज्ञाची दृष्टी आपल्या बुद्धीचं स्थायी स्वरूप व्हायला पाहिजे. अधियज्ञाची दृष्टी आपल्या बुद्धीचं स्थायी स्वरूप व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, ऐसी मती जयाची स्थिर. आणि किंबहुना चराचरा आपण झाला. तेच म्हणतायत ना, अधियज्ञ म्हणजे काय? सर्वम खलु इदम ब्रह्म. म्हणून तेची अविद्येची जवनिक फिटे. आता पुढे खूप सुंदर सांगतात ते. तेची अविद्येची जवनिक फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे. मग म्हणो एक होनी जरी आटे तरी दोन्ही काय होती. म्हणजे आता हिणकसावरनं ज्ञानेश्वरांची बुद्धी कशी आपल्या आपण त्यांच्या बुद्धीप्रमाणे चालतो बघा. ते काय म्हणतात? म्हणून अविद्यारूपी विपरीत कल्पनेचा पडदा बाजूला सारला गेला की, है ना, अधिदैव व अधिभूत यांचा निराळेपणा संपतो. म्हणून ही जो पडदा आहे दोन मधला, जो आपण आता डिस्कस केला, तो एकदा का आपला बाजूला गेला की ते एकच होतं. म्हणजे माझ्याशी ते ऐक्य पावतात. म्हणजे भगवंताशी, पुरुषोत्तमाशी. कारण अधियज्ञ म्हणजेच पुरुषोत्तम आहे ना. त्यामुळे हा जो अध्याय आहे की नाही, या अध्यायाचं नाव त्यांनी काय दिलं आपण पाहिलं ना, अक्षर ब्रह्म. पण हे सगळं अक्षर ब्रह्म आहे. क्षरस्वरूप आपलं आहे, अक्षर ब्रह्म आपल्या आजूबाजूला आहे. आणि त्या अक्षर ब्रह्म आणि पुरुषोत्तम याच्यामधली जवनिका फिटली की आपण पुरुषोत्तम झालो. हाच विषय पुढच्या 15व्या अध्यायात सांगितलेला आहे. पुरुषोत्तम योगामध्ये हाच विषय आहे पुढे घेतला अजून डिटेलमध्ये. असो, म्हणून मग ते ऐक्य पावले, त्यांचा भेद आटला असे म्हणावे. तर खरोखरच ते निराळे झाले होते काय? मग हा भेद गेल्यानंतर मग ते खरोखर निराळे झाले होते काय? ते निराळे झालेलेच नव्हते, ते एकच होते. मला फक्त वाटतं आहे ते वेगळे आहेत. म्हणून माझ्या मानसिकतेप्रमाणे, माझ्या विश्वात
मी सर्व भेदाने पाहत जातो, अभेद दृष्टी माझ्यामध्ये नाही, हा दोष माझा आहे, यालाच भ्रांती असं म्हटलेलं आहे. आणि ही देहबुद्धी. म्हणून ही तेची अविद्येची जवनिक फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे, मग म्हणो एक होऊनी जरी आटे, तरी दोन्ही काय होती. म्हणून हा जो पडदा आहे, हा पडदा एकदा मिटला, फुटला, संपला की आपल्याला ईश्वरत्व दिसायला लागतं. असो. पै केशांचा गुंडाळा, वरी ठेविली स्फटिक शिळा, ते जव पाहिजे डोळा, तव भेदली गमती. खूप छान उदाहरण आहे. पाठी केश परवते नेले, आणि भेदले पण काय नेणो जाहले, तरी डांक देऊनी साधिले, शिळे ते काही. ज्याप्रमाणे केसाच्या गुंडाळ्यावर स्फटिकाचा दगड ठेवला, केस असा गुंडाळा पडला, त्याच्या स्फटिकाचा दगड ठेवला व आपण पाहू लागलो तर तो दगड फुटला असा दिसतो. काचेवरती सुद्धा तुम्ही केस ठेवला तर काच फुटली असं वाटतं. नंतर केसाचा गुंडाळा बाजूला केल्याबरोबर स्फटिकाचे फुटणे कोठे गेले समजत नाही. खरोखर स्फटिक फुटला होता व नंतर तो जोडला गेला काय, असं काही झालेलं नाही आहे. तसंच हे आहे. म्हणून आपली जी देहबुद्धी आहे ही केसासारखी आहे. म्हणून देहबुद्धी एकदा आपण काढून टाकली, तो केस काढून टाकला, ते पांढरे केस होईपर्यंत जात नाही, तो केस काढता येत नाही, आहे ना. हो, मग ते वस्ताऱ्याने काढावं लागतं केस. तरीही देहबुद्धी जात नाही. प्रॉब्लेम तिथे आहे सगळा. आहे ना. केसाचं उदाहरण दिलं म्हणून मी उत्तरं दिली. आणि खरं हे लहानपणापासून माणसाला साहजिक आहे बघा. हे कशाचं कौतुक असतं माहिती आहे का तुम्हाला? केसाचं कौतुक असतं. तुम्ही बघा कुठलाही माणूस चेहरा पाहिल्याबरोबर, चेहरा तर ठीक वाटतं पण लागलीच कंगवा घेऊन फिरवायला सुरुवात होते. कोणी असो, तरुणपणी ती केसाची आसक्ती अधिक वाढायला लागते. आता तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये तो स्फटिक हा फुटल्यासारखाच दिसतोय ना कायम. देहबुद्धी कशी वाढत गेली आहे बघा. त्याप्रमाणे ना ते अखंडची आयती, परी संगे भिन्न गमली होती, ते सारिलिया मागवती दैसी का तैसी. तेवीची अहंभाव जाये, तरी ऐक्य ते आधीची आहे, हेची साचे जेथे होय तो अधियज्ञ मी. बघा. हां. किंवा तो स्फटिक जसाचा तसा अखंडच होता, बरोबर. पण केसाच्या संबंधामुळे फुटला असे वाटत होते आणि केसाचा गुंडाळा बाजूला केल्याबरोबर पुन्हा तो जसाचा तसा अभंग दिसू लागला. त्याप्रमाणे आपल्या निराळेपणाचा अहंकार नाहीसा झाला की जीव मूळचाच ब्रह्माशी एकरूप आहे असा सत्य अनुभव जेथे येतो तो अर्जुना अधियज्ञ मीच होय. म्हणून हा जो देहबुद्धीचा भाग आहे, हा का एकदा आपण बाजूला सारला की जे काही उरतं तो अधियज्ञ म्हणजे आपली स्वतःची आत्मजाणीव जिथं खरी प्रगट होते तो अधियज्ञ, तो म्हणजेच मी आहे. म्हणजे याला सेल्फ रिअलायझेशन असं म्हणतो आपण, स्वतःची ओळख. म्हणून हा रिअलाइज सोल असतो. आपण जे असतो ते हाफ रिअलाइज, पार्शियली रिअलाइज असे सोल्स असतो. म्हणून फुल्ली रिअलाइज सोल हा जो असतो तो पूर्ण आत्मजाणीवेतच स्थिर असतो आणि तो त्याच्या सर्व भावात्मक जाणीवा, त्याच्या सर्व कर्मात्मक जाणीवा आणि त्याच्या सर्व ज्ञानाच्या जाणीवा या सर्व ईश्वरीयच असतात, जे फक्त ॲब्सोल्यूट असतं. आणि त्याच्यामध्ये तो जो जीवन जगत जातो
त्याला दिव्य जीवन असं म्हटलं जातं. कारण जीवन जगतच असतात ती लोक. तुकाराम जीवन जगतच होते, ज्ञानेश्वर माऊली जगतच होते, स्वामी स्वरूपानंदही जगतच होते, गोंदवलेकर महाराजही जगतच होते, रामदास स्वामी जगत होते. हे दिव्य जीवन की जे आत्मप्रकाशातच चाललेलं असतं. त्यामुळे तिथं सर्व सत्ता आली हाता हा अंतर्भाव असतो, परंतु देवभक्त असे द्वैत हाही भाव सुटलेला नसतो. किती सुंदर आहे बघा, ही मांडणीच खूप सुंदर आहे एकदम. त्यामुळे समर्पित वृत्ती असते. तू करसे, तू म्हणशील तो कायदा, तेच, त्याच्या पलीकडे मी काही करणार नाही, ही स्थितीच आहे. मी कोणीतरी वेगळा आहे. सर्वसत्ता हाती आला नाही तर एरवीला जे पार्शल सोल्स असतात त्यांच्या अंगात कसं धमक असते, सर्वसत्ता आली हाता अशी भूमिका त्यांच्यात तयार झाली तर काय होते, काय मी काय तुम्हाला पाहिजे ते करून देतो. बघा की असे बरेच लोक आहेत या जगात की ते तुमचं भविष्य सांगतील, बरंच काही करतील, हे सगळंच करणारी लोक आहेत. मग त्यांना ते सिद्धीचे आधारे असतात म्हणून सिद्धी परत वेगळ्या जातात. परंतु सर्व सत्ता ज्याच्या हातामध्ये येतो तो माणूस हा नेहमी देवभक्त असे द्वैत या जाणीवेतच असतो असं स्वामी म्हणतात. म्हणून नामदेवानीच म्हटले ना, सर्व सत्ता हाती आली हाता, नाम याचा खेचर दाता. पण दाताला विसरलेले नाही आहेत, लक्षात घ्या. आहे ना, म्हणजे गुरु कसे होते, पिंडीवर पाय टाकून बसलेले होते, आहे की नाही. मग ती कथा तर किती वेगळी आहे. पण आधार कशाचा होता नामदेवाचा अगोदरचा, पांडुरंगाच्या मूर्तीचाच होता. पण ज्ञानदेवांनी काय केलं, ती देहबुद्धीच काढून टाकली. ज्ञानदेवांच्या सत्संगातनं नामदेवाची ती देहबुद्धी गेली आणि खऱ्या गुरुकडे, त्याला खऱ्या म्हणजे त्याचे जे योग्य गुरु होते त्या गुरूंकडे त्यांना पाठवलं आणि ते सगळं अरूपाचं रूप नामदेवाला कळलं. आणि त्यानंतर पांडुरंगाच्या भेटीला नामदेव आले नाही, ते पंजाबातच गेले. लक्षात घे, काय आहे ना, व्यक्ती तीच आहे. आणि साधारण 66-67 वर्षाचं वयाचे ते होते. या वयानंतरचं हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. कॅन वी इमॅजिन? काय की नाही. मग ते काय कसा गेले असतील, काय केलं असेल, कुठल्या भावात गेले असतील. मग ते अधियज्ञ म्हणून गेलेले होते. आलं लक्षात. सर्व सत्ता, त्यांना भीती नाही वाटली इथनं पंजाबात कसं जायचं ते. कोण रेल्वेचं तिकीट काढून देईल, कुठल्या एसीनी जायचं का प्लेननी जायचं वगैरे, असल्या काही भानगडी नव्हत्या त्यांच्या. निघाले. वाटेत काय खायला, काय बरोबर काय चिक्की बिक्की घेऊन गेले होते असं थोडीच होतं काही, असं काही नव्हतं. आणि सतत जागे होते, है ना, सतत जागे होते. त्याला जागरण म्हणतात, दिव्योन्मेषी जागरण असं. हे ज्याला कळलं तो जागा असं, या अर्थाने असो. म्हणून असा सत्य अनुभव जेथे येतो तो अर्जुना अधियज्ञ मीच होय. कृष्ण किती कॉन्फिडंट आहे बघा. कुठेही एकही गोष्ट कृष्णाची सोडलेली नाही आहे ज्ञानेश्वरीमध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये, की जिथं जिथं त्याला अर्जुनाला दाखवून द्यायचं होतं तिथं तिथं त्यांनी खूप कॉन्फिडंटली सांगितलं तो मीच आहे की नाही. कृष्णाचा कॉन्फिडन्स फार बघण्यासारखा आहे याच्यात. ती अवस्थाच होती त्याची, तो त्या अवस्थेतच होता. त्या अवस्थेत राहणं सातत्यानं हेच जीवनाचं उद्दिष्ट असावं. आणि त्या अवस्थेत सारखा राहायला लागला ना माणूस, की त्याला मग बाकी काही लागतच नाही. त्याला बाकी एक किंबहुना बाकी काही नकोच असतं त्याला. म्हणजे तो समुदायापासून सुद्धा थोडा अनभिज्ञ असा व्हायला लागतो.
कारण त्याच्या अवस्थेला ते कुठेतरी त्रासदायक होत असतं. कृष्ण एक खूप काही असा लोकांना गोळा करून बसणारा माणूस नव्हता. लक्ष, तर लीडरच होता. लीडर का म्हणायचं कृष्णाला? कारण त्याला प्रत्येक माणसाला कसं त्याची उपयुक्तता त्याला दाखवून द्यायची त्या माणसाला, तसंच प्रत्येक माणसाला त्याची जागाही दाखवून द्यायची, या सर्व गोष्टी एकट्या कृष्णामध्ये होत्या. आहे की नाही? आणि सगळे त्याच्यावर प्रेम करत होते आणि सगळे त्याला घाबरूनही होते. दिस इज लिडरशिप. लक्षात घ्या, लिडरशिप अशी पाहिजे. आणि सगळ्यांची भक्ती परत होतीच. आणि ज्यांनी घाबरायला पाहिजे ते घाबरूनही होते. दुर्योधन वगैरे ही सगळी टोळी कृष्णाला घाबरून होती. लक्षात घ्या, शिशुपाल घाबरून होता, त्याला मोजता आली नाही, त्याच्या मोजणीत चूक झाली 100 पापांच्या. पण माझी पापं कधी भरतील याची त्याच्या डोक्यात कुणकुण होतीच. तरी कृष्णाने 99 पापाला सांगितलेलं होतं त्याला, आता तू पुढचं जर काही केलंस तर काही खरं नाही तुझं, म्हणून आठवण करून दिली होती. देव चुकत नाही. मग जे पळत सुटला, पण ते काय गेलं ते काय. म्हणजे ईश्वरापासनं तोच जर शिशुपाल, तुम्ही उलटा विचार करा, उलटा विचार करा. आणि तेवढ्या याच्यामध्ये कृष्णाने त्याला सांगितलं असतं, बरोबर की नाही, हे तुझं शेवटचं पाप आता तू करू नकोस, तुझी मर्यादा ओलांडतोयस. पण भ्रम कसा असतो बघा, देहबुद्धी आहे ही, काय टोकाची देहबुद्धी आहे असते. ती जर त्यांनी सोडली असती की अरे कृष्णा मला जायचं तर मी तुझ्या पाशी येतो, चल, हा जर त्याच्यामध्ये भाव तयार झाला असता, ही एनर्जी जर त्याच्यात आली असती, तर शिशुपाल एखाद्या वेळेला वेगळ्या मोडवरतीच गेला असता. परंतु ही सर्व काम, क्रोध, मोह, मद, मत्सराची मायाचं स्वरूप आहे. ही देहबुद्धीत इतकी खचाखच भरलेली आहे जीवात्म्यामध्ये. तो अधिदैवतच इतका घाणेरडा अविद्येने भरलेला होता. आणि ती जवनिका अशी, म्हणजे तो पडदा असा जाड झालेला असतो, मी आणि माझं. म्हणून मी ते उदाहरण देतो ना, की आपण शाळेमध्ये जवनिका म्हणजे काय, सूर्याचा किरण सरळच येतो, कृष्ण सरळच आहे, लक्षात ठेवा. राम सरळच आहे, ज्ञानही सरळच आहे, थेट आहे, आणि ॲब्सोल्यूट आहे आणि थेट आहे. परंतु ही जवनिका, हा जो सगळा विस्तार झाला ब्रह्मांडाचा, या सगळ्या जवनिका आहेत. लहानपणी आपण शाळेचा प्रयोग करतो ना, पुठ्ठ्यांचा आहे ना, पुठ्ठ्यांचा प्रयोग करतो. 3 पुठ्ठे घ्यायला सांगतात, त्याला मध्यभागी बरोबर भोग पाडा म्हणतात, म्हणून तो मध्य बरोबर काढावा लागतो, आहे ना. तो मध्य बरोबर ज्याला काढता येते, तो मध्यच चुकला तर परत घोटाळा होतो. म्हणून नेमका मध्य काढता यायला पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. हे नेमकं कुठं आपल्याला भिडायचं आहे हे तर कळायलाच पाहिजे, नाही तर सगळा भ्रम आहे परत, आहे ना. मग ते जे पुठ्ठे आहेत त्याच्या पलीकडे ज्योत लावल्या जाते किंवा दिवा लावला जातो, आणि सर आपल्याला सांगतात इकडनं बघ. मग आपण इकडनं पाहतो, आपल्याला काही दिसत नाही, आपल्याला काही कळत नसतं ते. पण मग सर आपल्याला ते पुठ्ठे हलवून दाखवतात बरोबर, आणि ते पुठ्ठे हलवून बघ म्हणतात. आणि ते जेव्हा एका रेषेत पाहतो, आहे की नाही, तेव्हा आपल्याला कळतं अरे तो प्रकाश किरण सरळ रेषेत चालतो, साध्य सिद्ध, है ना. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, राम नाम जे घेता आहात त्यांनी काय झालं, एकाग्रता आली, एकाग्रता आली, पण अजून पुठ्ठ्यांना भोकं पाडायची राहिली आहेत. आणि पुठ्ठे कसे असतात, असे जाडजाड असतात ते. म्हणून त्याचा प्रत्येक पुठ्ठ्याचा मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे, हे 3 पुठ्ठे आहेत. आणि हे किती जाड आहेत तुमचे, त्याच्यावर तुम्हाला येणारा पलीकडचा प्रकाश बघणं हे त्याच्यावर आहे. म्हणून त्याच्यासाठी खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं. एक तर भोग पाडायला पाहिजे, म्हणजे छिद्र किती महत्त्वाचं झालं. आणि
त्या छिद्रामधनंच ईश्वर सर्व ब्रह्मांड निर्माण करतो, लक्षात घ्या. म्हणून आत्म्याला च्या जाणीवेत आपण एकदा गेलो, त्या छिद्रात एकदा शिरलो ना की ब्रह्मांड कळायला लागतं आणि विश्वातीत स्वरूप कळायला लागतं. त्या एका छिद्रातनं जावं लागतं. मग अहंकाराला छिद्र, मनाला छिद्र, बुद्धीला छिद्र. पण मनाला छिद्र पडतं का? नाही पडत. मग बुद्धीला छिद्र पाडावं लागतं. म्हणून ज्ञान घेत राहावं लागतं. हे सगळा जो कार्यक्रम चालू आहे ना आपला सत्संगाचा, साधनेचा, ही सगळी गोष्ट छिद्र पाडण्यासाठी आहेत. आपल्याला जर छिद्रच पडत नसेल आणि ईश्वर दिसतच नसेल तर नुसते पुठ्ठे गोळा करून काय उपयोग आहे ना. मग नेमकं कुठं छिद्र पाडलं पाहिजे हे तर कळायला पाहिजे. म्हणून रामदास स्वामी सांगतात श्रवण, मनन आणि मग निधिध्यास. आणि ते सगळं एकाकार करावं लागतं. एकाग्रतेची सगळी भूमिका तिथं तयार होते. त्याशिवाय तो प्रकाश दिसणार नाही. त्याला जवनिका फिटे असं म्हणतात. हे शास्त्र आहे. अध्यात्म हे शास्त्र आहे आणि शास्त्र हे शास्त्राच्या पद्धतीतच शिकावं लागतं. तुम्ही कसंही करून चालणार नाही आहे इथं. आलं लक्षात? मला वाटतं आता इथं आज आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.